पुणे जिल्ह्यातील मंचर तालुक्यातील आंबेगाव या ठिकाणी अक्षय गाडे आणि साक्षी गाडे या दोघांचा प्रेमविवाह झाला होता। पण त्या रात्री अक्षयने साक्षीकडे विचित्र मागणी केली। या मागणीला विरोध करत साक्षी माहेरी निघून गेली। पण त्यानंतर जे घडलं ते भयंकर होतं। नेमकं त्या दिवशी काय घडलं आणि काय होती अक्षय गाडेची मागणी जाणून घेऊयात। पुणे जिल्ह्यातील मंचर तालुका, या मंचर तालुक्यातील आंबेगाव या गावात राहणारा 20 वर्षीय अक्षय गाडे आणि मंचर येथे राहणारी 20 वर्षीय साक्षी संजय गांजाळे या दोघांचे प्रेम प्रकरण चालू होते। ज्या पद्धतीने अक्षय हा साक्षीवर प्रेम करत होता त्यामुळे साक्षी खूप आनंदी होती। ज्या वयात शिक्षणाकडे कल असायला हवा त्या वयात साक्षी आणि अक्षय यांनी प्रेमाचे पाढे सुरू केले होते। या संदर्भात दोघांच्याही घरच्यांना काहीच माहिती नव्हती। साक्षी शिक्षण घेत आहे म्हणून आई वडिलांनी तिच्यावर विश्वास ठेवला होता। या शिक्षणाच्या प्रवाहात ती होती, पण प्रेमाच्या प्रवाहाचे वारे जास्त वेगाने वाहत होते। अक्षयच्या प्रेमात साक्षी अखंड बुडाली होती। अक्षय देखील साक्षीला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नव्हता। त्यामुळे आयुष्याचा जोडीदार म्हणून साक्षीने अक्षयलाच निवडण्याचा निर्णय घेतला। जे काही चालू होतं ते दोघांच्या मर्जीने चालू होतं। अक्षयाने देखील प्रेमात असताना आता लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला होता। ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांच्या मनाचा कोणत्याही प्रकारे साक्षी विचार करत नव्हती। तिच्या मनाला जे योग्य वाटत होतं तेच ती करत होती। अक्षय याने देखील घरच्या लोकांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली नव्हती। दोघेही समजदार होते, त्यामुळे त्यांनी कोर्टात जाऊन रजिस्टर पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार कोर्टात त्यांनी आपल्या काही मित्रांना साक्षीदार म्हणून उभं केलं आणि दोघांच्या इच्छेनुसार त्यांचा विवाह पार पडला। साक्षी ही अचानक गायब झाल्यामुळे आई वडिलांना चिंता वाटू लागली होती। वयात आलेली मुलगी अचानक गायब झाली होती। संध्याकाळच्या सुमारास अक्षय आणि साक्षीने जे दुपारी केलं होतं ती सर्व हकीकत साक्षीने आई वडिलांना फोन करून सांगितली। ज्या प्रकारे साक्षीने निर्णय घेतला होता त्यामुळे साक्षीच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली होती। कारण साक्षीने कोणाला विचारून आणि कोणाच्या आधारे अक्षय सोबत लग्न केलं याची भीती साक्षीच्या आई वडिलांना होती। तरी देखील साक्षीच्या आई वडिलांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। तुझं जर अक्षयवर प्रेम होतं तर तू आम्हाला सांगायला हवं होतं। आम्ही तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं असतं। जे काही झालं होतं त्यामुळे साक्षीचे आई वडील भांबावून गेले होते। त्यानंतर आई वडिलांचं वागणं पाहून साक्षी आनंदाने माहेरी आली। कारण घरचे लोक विरोध करत नाही याचा अर्थ त्यांची या लग्नाला सहमती आहे असं ती समजली होती। तिने जे काही केलं त्याचा तिला पश्चाताप होत होता। साक्षी माहेरी आल्यानंतर आई वडिलांनी तिला समजून सांगितलं की तू जे काही केलं ते करण्यापूर्वी आम्हाला विचारणं गरजेचं होतं। भविष्यात जर अक्षयने तुला सोडून दिलं किंवा काही त्रास दिला तर मग तू काय करणार, असे प्रश्न आई वडील साक्षीला विचारत होते। शेवटी ते त्यांचे अनुभवाचे बोल बोलत होते। पण साक्षीला पूर्ण विश्वास होता की अक्षय तिच्यावर खूप प्रेम करतो, त्यामुळे तो तिला कधी सोडू शकत नाही। साक्षीचा आत्मविश्वास बघून आई वडील देखील साक्षीच्या आनंदात सहभागी झाले। त्यानंतर अक्षयच्या घरच्या लोकांची देखील अक्षयने केलेल्या कारनाम्यामुळे झोप उडाली होती। आता जे काही झालं ते झालं। दोघांच्या घरच्यांनी समजूतदारपणा घेत हिंदू रीतीप्रमाणे 12 जून 2023 रोजी मंचर येथील गणराज मंगल कार्यालय या ठिकाणी अतिशय थाटात लग्न लावून दिले। ज्या पद्धतीने लग्न झाले त्यामुळे साक्षी आणि अक्षय हे दोघेही आनंदात होते। कारण दोघांच्या प्रेमाची चांगली सुरुवात झाली होती आणि आता लग्नाच्या पहिल्या दिवसांपासूनच आनंदी आनंद होता। साक्षीचं लग्न झालं होतं आणि ती आता सासरी आली होती। ज्या पद्धतीने अक्षय हा सुरुवातीला प्रियकर म्हणून साक्षीवर प्रेम करत होता त्याचं ते प्रेम आता पत्नी म्हणून अजूनच वाढले होते। घरात नवीन नवरी आली होती, त्यामुळे अक्षयचे आईवडील आनंदी असले तरी ज्या घरात मुलाला हुंडा येणार होता त्या मुलाने असा प्रेम विवाह करून घरात येणारा पैसा थांबवला होता। आता बघायला गेलं तर अक्षय हा तसं काही कामधंदे करत नव्हता, परंतु त्याचे मोठमोठे स्वप्न होते। त्या स्वप्नांना साथ देण्यासाठी साक्षी बरोबर होती। लग्न झालं आणि साक्षी आणि अक्षयचे प्रेम वेगळ्या मार्गावर जाऊ लागलं। रोज रात्री अक्षय हा साक्षीला म्हणायचा की आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे, त्यामुळे आपल्याला पैशांची गरज भासणार आहे। तुझ्या वडिलांकडे पैशांबद्दल काही बोलून बघ, ते आपल्याला मदत करतील, असा विषय अक्षय साक्षीजवळ घेऊ लागला होता। त्यानुसार साक्षीने होकार दिला। साक्षीच्या घरची परिस्थिती ही जेमतेम होती, त्यामुळे अक्षय हा पैशांची मागणी करतोय म्हणजे जे प्रेम होतं ते फक्त नाटक होतं असं साक्षीला वाटू लागलं। तरी देखील साक्षीने वडिलांना फोन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली। साक्षीच्या वडिलांनी देखील मुलीने तिच्या भविष्याच्या वाटचालीसाठी पैसे मागितले म्हणून काही दिवसात पैसे जमा करून पाठवून दिले।
त्यानंतर अक्षयने त्याच पैशाने कॅफेसाठी साहित्य खरेदी केलं. कॅफे सुरू करण्यात आल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी अक्षयने साक्षीकडे 2.5 लाख रुपयांची मागणी केली. आता साक्षीला हे सर्व आवडत नव्हतं. जर बिझनेस सुरू केलाय तर तुझ्याकडे काहीच पैसे नाहीत का? वडील कुठपर्यंत तुला पैसे देतील? आणि आता तू जर 2.5 लाख रुपये मागत असशील तर एवढे पैसे वडील कुठून आणणार? असा वाद दोघात होऊ लागला. साक्षीने वडिलांना फोन करण्यास स्पष्ट नकार दिला. साक्षीला केलेली मागणी ती पूर्ण करत नाही असं दिसल्यामुळे अक्षयने साक्षीच्या आईवडिलांना फोन केला. मला 1 महिन्यात 2.5 लाख रुपये पाहिजे आहेत. जर तुम्ही दिले नाहीत तर मी साक्षीला सोडून देईन. अक्षय ज्या भाषेत साक्षीच्या वडिलांशी बोलत होता त्यामुळे ते विचारात पडले होते. कारण मुलीचं लग्न होऊन अवघे 2 महिने झाले होते. या 2 महिन्यात पहिल्यांदा पैसे तर दिले, पण आता पुन्हा 2.5 लाख रुपये मागण्यात आले. त्यामुळे साक्षीच्या घरात वादाचा विषय झाला. आई वडील साक्षीला दोषी ठरवू लागले. साक्षीच्या लग्नामुळे आता घरात वाद वाढू लागले होते. साक्षीने जे काही केलं ते अतिशय चुकीचं केलं. यापेक्षा चांगलं स्थळ लग्नासाठी आलं असतं असे आई वडील साक्षीला बोलत होते. मागणी केलेले 2.5 लाख रुपये आपल्याला मिळत नसल्याचं जेव्हा अक्षयच्या लक्षात आलं त्यावेळी त्याने दुसऱ्या एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली. साक्षीवर ज्या पद्धतीने तो प्रेम करत होता ते प्रेम आता संपुष्टात आलं होतं. साक्षी घरातील सून असून सासू सासरे देखील तिला घालून पाडून बोलायला लागले होते. काही दिवसातच साक्षीला अक्षयचं खरं रूप समोर येताना दिसू लागलं होतं. त्याचबरोबर ज्या तरुणीबरोबर त्याचे अनैतिक संबंध सुरू होते त्याची माहिती देखील साक्षीच्या कानावर पडली होती. याच कालावधीमध्ये अक्षयने पुन्हा साक्षीच्या आईवडिलांना फोन केला. तुम्ही जर पैसे देत नसाल तर मी साक्षीला सांभाळणार नाही, तिला मारून टाकीन. मला कोणीही काही करू शकत नाही. मी यापूर्वी 50,000 रुपये खर्च करून दुसऱ्या मुलीचा मॅटर मार्गी लावला आहे. त्यामुळे साक्षीला सुद्धा मार्गाला लावायला मला वेळ लागणार नाही. अक्षय हे सर्व बोलत असताना साक्षीचे वडील मात्र संतापले होते. त्यानंतर अक्षयने दारू पिऊन साक्षीला मारहाण करायला देखील सुरुवात केली. जे काही घरात घडत होतं ते सर्व साक्षी आई वडिलांना सांगत होती. घडणाऱ्या सगळ्या गोष्टींमुळे साक्षी चांगलीच वैतागली होती. ज्या उद्देशाने तिने अक्षय बरोबर लग्न केलं होतं तो उद्देश बाजूला राहिला होता आणि अक्षयच्या मागणीने आपण फसलो याची जाणीव साक्षीला झाली होती. 20 नोव्हेंबरच्या दरम्यान साक्षी माहेरी आली. माळवाडी येथे असलेल्या संकल्प रेसिडेन्सी या ठिकाणी ती थांबली आणि जी काही चूक तिच्याकडून झाली होती त्यामुळे तिने इतरांना दोष देण्यापेक्षा आपण सर्वांना सोडून गेलेलं चांगलं असं म्हणून टोकाचं पाऊल उचललं. जो काही प्रकार झाला होता त्या संदर्भात आई वडिलांना कळालं. त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला होता. साक्षीने जो काही निर्णय घेतला त्याला अक्षय गाडे जबाबदार असल्याची फिर्याद साक्षीची आई अरुणा संजय गांजाळे यांनी मंचर पोलिसांना दिली. फिर्यादीनुसार साक्षी व अक्षय यांचे प्रेम संबंध होते. त्यांनी न्यायालयात जाऊन लग्न केले. त्यानंतर 12 जून 2023 रोजी रीतिरिवाजानुसार लग्न पार पडले. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. अक्षयची कॅफेमध्ये साहित्य खरेदीसाठी केलेली पैशाची मागणी आम्ही पूर्ण केली. त्यानंतर कर्ज झालं आहे असं सांगून 2 लाख रुपयांची पुन्हा मागणी केली गेली. आम्ही पैसे देण्यास नकार दिल्यानंतर मी साक्षीला सांभाळत नाही, तिला मारून टाकीन. मला कोणीही काही करू शकत नाही. मी यापूर्वी 50,000 रुपये खर्च करून दुसऱ्या मुलीचा मॅटर सॉल्व्ह केला आहे. त्यामुळे हा मॅटर सुद्धा मी सॉल्व्ह करू शकतो अशी धमकी त्याने आम्हाला दिली होती. तसेच त्याचे अनैतिक संबंध होते हे साक्षीच्या निदर्शनास आले. तेव्हा साक्षीने विरोध करायला सुरुवात केली. अक्षय दारू पिऊन मारहाण करत होता. त्याने साक्षीला भर रस्त्यात मारहाण केली होती. हा सर्व प्रकार साक्षीने मला सांगितला होता असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंके या प्रकरणी तपास करत आहे. प्राथमिक स्वरूपात कलम 306 अन्वये अक्षय गाडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि मंचर पोलिसांनी अक्षय गाडेला ताब्यात घेतले आहे. दरम्यान यावर आपले काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.